नाले का झोल खोल खोल, नाले का झोल खोल 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 खोल, नाले का झोल खोल खोल. मी पुन्हा एकदा हे सगळं प्रधान तुम्हाला सांगतो. आता मी चंदनवाडीमध्ये आहे आणि चंदनवाडीमध्ये नाले सफाई सुरू केली होती. आणि आता या नाल्यामध्ये आंदोलन करण्याचं कारण असं आहे, नाले सफाई जी आहे पूर्ण झालेली आहे. ही नाले सफाई पूर्ण झालेली आहे. स्वतः मार्ग करत नाही तोपर्यंत या नाल्यावरून होणार नाही अशी महेश कदम यांनी इथे घेतलेली आहे. पाणी पण पिणार नाही मी. एक तासापासून महेश कदम यांचे आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, नाल्याच्या बाहेर येणार नाहीत अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते महेश कदम यांनी घेतलेली आहे. काय बोलतोय, दरवर्षी या ब्रिज वरती 8-10 टँकर पाहायचो, बरोबर ना मुकेशकर? हा पहिला लॉट आहे, हा पहिला लॉट आहे. बघा माझा छोटा प्रश्न विचारू, आज काढायचं टेंडर घेतो तेव्हा जेसीबी बरोबर मॅन पॉवर पण लागतात ना त्याला, ठेकेदारला नाहीये बरोबर. एवढा गणेशवाडीपासून काय दरवर्षी 10-10 टँकर दुसरा हो मी काय म्हणतो, आपण पाणी दौरा करतो ना, बरोबर आहे. ठीक आहे, चला तुमच्या मला रस्त्याच्या धागाच्या वरून करतो. एखाद्या अधिकारी कर्तव्य दाखवून पाण्याचा उचलून दौरा करावा. आम्ही लेता थांब, मी त्याला माईक देतो ना. अरे 2 मिनिटं राजा, 2 मिनिटं देतो ना मी. भूमिका जी आहे ती महेश कदम, मला व्हिज्युअल तर करू दे ना. नाले सफाई, हाथ की सफाई, ठेकेदार की कमाई, अधिकारी को मिला चाहिए. नाले का झोल खोल खोल, नाले का झोल खोल खोल. थांब ना गाण्या यार, 2 मिनिटं. मुकेश मुकेश म्हणून आहे बघ, मुकेश. नाल्यात बसलेत, सांग कोणी जबाबदारी? अधिकारी आजू, प्रशासन झोपलाय आणि ठेकेदार मस्तपैकी भ्रष्टाचार करतोय. घेतो ना माईक. कोण नाही उतरत, तू उतरलाय. वन मॅन.
पर्यंत निर्णय मार्गी लागत नाही, मी काही इथनं हलणार नाही. आणि 72 तासानंतर सुद्धा प्रशासनाने ठेकेदार झोपलेला असेल तर अधिकाऱ्यांना नाल्यात जाऊन बांधणार, हा माझा शब्द आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे. दरवर्षी ठाणेकर झोपलेले असतात, या वर्षीपासून ठाणेकर जागलेले आहेत. आजपासून आमचा मुक्काम ठाण्यामध्ये नाल्यामध्ये असणार आहे. नाल्याचा झोल पोल खोल, कुठलीही नाले पूर्ण नाले सफाई झालेली पूर्ण झाले नाही, फक्त 1% नाले सफाई झालेली आहे. आणि माझी अधिकारी वर्ग असो, सन्मान्य आयुक्त साहेब असो, ठाण्याचे लोकप्रतिनिधी, प्रथम नागरिक, सन्मान्य महापौर मॅताई असो, तुम्ही फक्त पाणी दौरा करता, पण अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष नाल्यामध्ये उतरून दौरा करायची मागणी करणार आहे आजपासून आम्ही. कारण का आज आम्ही नाला उतरल्यानंतर काय व्यथा आहे त्या बघा, पूर्ण नाला पॅक आहे. घाणीच्या साम्राज्याने कुठलाही गाळ बाहेर काढल्या नाहीये. आम्हा टेंडर मधून पैसे कमवायचे ठेकेदारांनी आणि गाळ साफ करायचं ना, आणि नाल्याच्या शेजारी असलेल्या झोपडीधारकांचा जीव मुठीत जायला 4 महिने जातो. याला कारणीभूत फक्त ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी आहेत. आजपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आमची मागणी असणार आहे, जो पण नाल्यात उतरून ठेकेदार असो किंवा तिकडचा अधिकारी असो, जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर देत नाही तोपर्यंत महेश कदम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मान संघटक म्हणून मी तुम्हाला शब्द देतो की मी नाल्यातनं बाहेर येणार नाही. बघा, नाले सफाईमध्ये फक्त जेसीबीचा वापर न करता मॅन पॉवर कडनं पण वापर होणं गरजेचं असतं. कुठलीही माणसं न लावता आहे तरी थुप्पटी लावून जेसीबी कडनं एवढा ढिगारा गायचा काढलेला आहे. 10 मे आलेली आहे, 5 दिवसा मान्सून यायची लक्षणं आहेत. उद्या जर दरवर्षीप्रमाणे 200-250 कुटुंब राहतात, त्यांच्या पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिरून त्यांचं दरवर्षी नुकसान होतं. याला जबाबदार ठेकेदार आणि भ्रष्ट अधिकारी असतो.